बांगलादेशच्या राजकीय इतिहासात कदाचित सर्वात मोठं वादळ आकार घेत आहे। माजी पंतप्रधान शेख हसीना ज्यांना नुकताच मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे, त्यांच्या अडचणी आता वाढताना दिसतात, कदाचित थांबतच नाहीयेत। उलट दिवसेंदिवस आणखी गंभीर होत चालले आहेत। अंतरिम सरकारने भारताकडे प्रत्यार्पणाची मागणी केली आहे आणि ही मागणी करत असतानाच तपास यंत्रणांनी त्यांच्या संदर्भात एक मोठा खुलासा समोर आणलेला आहे। हसीना यांचे 2 बँक लॉकर उघडले जातात आणि त्यातून सापडतात 9 किलोपेक्षा जास्त सोनं, महागड्या भेटवस्तू आणि घोषित न केलेल्या अनेक मौल्यवान वस्तू। अधिकाऱ्यांच्या मते या सर्व वस्तू त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात कधीही नोंदवण्यात आल्या नव्हत्या। या मालमत्तेचा स्रोत काय? अचानक मिळालेलं हे संपत्तीचं पर्वत कुठून आलं? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी बांगलादेशचा भ्रष्टाचार विरोधी आयोग हसीना यांच्या विरुद्ध नवीन 2 ते 3 खटले दाखल करण्याच्या तयारीत आहे। दरम्यान देशामध्ये राजकीय वातावरण पेटलेलं आहे। नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार तिथं स्थापन आहे। अवामी लीग विरुद्ध त्यांनी आता चौकशीची मालिका सुरू ठेवली आहे आणि दुसऱ्या बाजूला हसीना आणि युनूस यांच्या शिक्षेविरुद्ध अवामी लीगचे देशभरात आंदोलन हे आता अधिक तीव्र होत चाललंय। त्यामुळे इथं तणाव वाढताना दिसतोय। राजकीय संघर्षाची ही लढाई आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे। शेख हसीना यांच्या भवितव्यावरचा पडदा अजूनही अंधारात आहे आणि पुढील काही दिवस बांगलादेशच्या या राजकारणाचा प्रवाह हा पूर्णपणे या सर्व घडामोडीमुळे बदलू शकतो।